नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी नवी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर आमरण उपोषण सुरू केले। 20 दिवसांच्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे। अशा वेळी न्यायालयाच्या आदेशानुसार वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र विरोधक याही बाबतीत हीन राजकारण करत आहेत अशी प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। आंदोलन कुठलेही चिरडण्याचं काही कारण नाही। अनेक दिवस ते उपोषणाला वांगचुक साहेब बसलेले होते। कोर्टाच्या आदेशानुसार त्यांची तब्येत खालावत चाललेली असल्यामुळे त्यांना उपचाराची आवश्यकता असल्यामुळे आज त्यांना उपचारासाठी नेलेलं आहे। उपचार पूर्ण झाल्यानंतर तब्येत परत ठीक झाल्यानंतर परत ते उपोषण करू शकतील असं मला वाटतं। चुकीच्या पद्धतीनं या सगळ्याचं समर्थन देशविरोधी घटक यामध्ये सहभागी झालेले दिसत आहेत। कारण मूळ प्रश्न होता नीटचे तुम्हाला माहिती आहे, नीटच्या परीक्षाही झाल्या, नीटचा निकालही झाला, खूप चांगला निकाल लागलेला आहे। आणखीन मोठ्या संख्येनं यामध्ये विद्यार्थी पास झालेले आहेत, लोकांना त्याचा लाभ झालेला आहे। जो नीट पेपर फुटीचा किंवा ती घटना घडलेली होती तो एक अपघात होता, त्याच्यासाठी योग्य ती कारवाई शासन करत आहे। परंतु जे आंदोलन जंतरमंतरवर सुरू आहे ते हे विषय सोडून बाकीचे अन्य विषय तिथं मोठ्या प्रमाणात यायला लागले आणि हे सगळी देशविरोधी ताकदी एकत्र व्हायला लागलेल्या आहेत। हे होता कामा नये एवढंच आमचं मत आहे। त्याचवेळी खासदार धनंजय महाडिक यांनी शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करून शेतकऱ्यांच्या शंका आणि अडीअडचणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः लक्ष घालून सोडवत आहेत। शक्तीपीठ महामार्गामुळे दळणवळण गतिमान होईल आणि त्याचा फायदा अनेक क्षेत्रांना होईल। त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग पूर्ण होणं गरजेचं आहे असं मत खासदार महाडिक यांनी व्यक्त केलं आहे। मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात निर्णय घेतलेला आहे। पूर्वीचा जो शक्तीपीठचा महामार्ग होता तो बदलून त्याची अलाइनमेंट बदललेली आहे। यालाही काही प्रमाणात विरोध होतोय, परंतु विरोध जरी होत असला तरी सर्वांचं समाधान होईल आणि समाधान होऊन हा प्रकल्प खरं म्हणजे गेम चेंजर आहे। हा प्रत्येक या 16-17 जिल्ह्यामध्ये त्याचा खूप मोठ्या प्रमाणात लाभ जिल्ह्याच्या प्रगतीसाठी होणार आहे। निश्चितच काही लोकांच्या जमिनी जाणार असतील तर त्यांच्या भावना आम्ही समजून घेऊ आणि त्या काही ठिकाणी बदलता येत असेल तर ते बदलण्यासाठी किंवा योग्य मोबदला देण्यासाठी महाराष्ट्र शासन संपूर्णपणानं सहकार्य करेल। काही लोक विरोध करत असतील तर त्यांच्या शंकेचं निरसन केलं जाईल आणि हा प्रकल्प होईल।